एक दाना पेरावा तेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणीस देते। माणूसही तसाच असतो। प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो आणि त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तयार होतो। प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि 2 गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत आहे। स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो। आयुष्यात सर्व काही हरलात तरी चालेल, पण हिम्मत कधीही हरू नका, कारण हिम्मतच आपल्याला शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते। आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात, पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही। आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता नाही। उम्र वाढल्याने हसू थांबत नाही, पण हसू थांबलं की उम्र लवकर वाढते। प्रत्येकाने बोलताना आणि वागताना दुसऱ्याच्या मनाचा आणि मानाचा विचार केला तर नात्यात कधीच दुरावा येणार नाही। चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्या नेमावरून समजते, जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही। तसेच चांगल्या माणसाची ओळख ही त्याच्या कृतीवरून समजते, जवळील संपत्ती किंवा माणसांच्या गर्दीवरून नाही। तुम्ही आम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणारा, योग्य सल्ला देणारा प्रत्येक व्यक्ती हा गुरुच असतो। नुकसान फक्त आर्थिकच होतं असं नाही, कधीकधी लोकांच्या वागण्यामुळे झालेल्या मानसिक नुकसानीची भरपाई कुठेच मागता येत नाही। पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठ स्वच्छ होत नाही, त्याचप्रमाणे विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रिकामा होत नाही। वास्तवाचा विचार करून जगण्यात खरा आनंद आहे, बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे। सज्जन आणि प्रामाणिक वागून जर प्रश्न सुटत नसेल तर एकदा विरोधी पवित्रा घेऊन बघा, कदाचित प्रश्नच उभा राहणार नाही। जीवन हा एक खेळ आहे, त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो। जिंकलात तर तुमची वा आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून जावा। सुख सर्वांनाच सांगता येतं, पण दुःख शेअर करायला आपलं हक्काचं कुणीतरी असावं लागतं। हल्ली चर्चा तुमच्या दुःखांची नसते, सुखाची होते, म्हणून आपण आतून दुःखी असलो तरी बाहेरून सुखी दिसावं लागतं, कारण आत असण्यापेक्षा दिसणं महत्त्वाचं झालं आहे। नाती कधी जबरदस्तीने बनत नाहीत, ती आपोआप गुंफली जातात मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात। काही जण हक्काने राज्य करतात, यालाच मैत्री म्हणतात। जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं।